मित्रांनो, मी संकेत आणि हा माझा पहिलाच ब्लॉग आहे. पहिल्याच ब्लॉगची सुरुवात करतो मी माझ्या वावरातून, म्हणजे शुद्ध भाषेत म्हणलं तर शेतातून. चला तर शेतात जाऊया. अभी मजा आएगा ना भिड़ो. आता शेतात आले आपल्याला एक तुम्हाला सांगतो, जे आमचा कोठा आहे तिकडे बघा, तो तिकडे समोर कोठा आहे, इथून नाही दिसणार, तिथून जवळ गेल्यावर दाखवतो. पण त्या अगोदर आपण जसं वावरात आलोय तसं काही नाही आपल्याला आवाज देत आहे. तशी आपण आले आपल्याला ओरडले ते, म्हणजे तिला काय माहिती झालं का काय, आपल्याला बोलवते असं वाटते मला. चला आणि तिला भेटून येऊ, नंतर मग परत दुसरं. हे बघू शकता, ही आमची गाय आहे ना, आमचा कोटा आहे. अच्छा, हमको सिखा दिया. एकदा आपण आल्या कसे बघताय आपल्याकडे. चला त्याच्या जवळ जाऊया. हे बघा, हेच होते ते आवाज देणारे आपल्याला. ही आमची गाय बघू शकता, हिला खाल टाकायला लागतं असं वाटतंय मला. इकडे बघू शकता, यांना आता खाल टाकलेलं आहे. आपण पा कसे खाता येते, जणू काय 2-3 दिवस झाले यांना काय खायलाच टाकतो नाही असं खाता येते. हिचा तर नादच करू नका, बघा कशी काय ती. चला आपण यांना तर खायला टाकलंय, आता पण आपल्याला दुसरं पण दाखवतो तुम्हाला. तर इकडे बघा, आता पाण्याचा हा ड्राम आहे, याच्यातलं पाणी कमी झालेलं आहे आणि आपल्याला याचं पाणी भरायचं आहे आज. तर हे बघू शकता, हा माझा भुईमुग आहे आम्ही पेरलेला. तुमच्या इकडे काय म्हणतात त्याला नक्की सांगा. बघू शकता, आणि इकडे हे बघू शकता, असं काय तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा. पण या दिवसात येत नाही असं मला वाटतं, पण हे कुठून आलंय काय माहिती. वाटलंच याचं नाव शेंगा म्हणतात याला, सोयाबीनच्या. आणि तिकडे शाळू पेरेले इकडे बघू शकता. आणि इकडे आंबा बघा, आंब्याला कसं थांबा झूम करूया. आंबे तर खूप आलेत, आंब्याला पण खाता येत नाही ना आपल्याला. टाकी तुम्हाला ती दाखवली होती मी, ती टाकी आहे ती. आणि आता आपण चाललोय पलीकडे, याच्यामध्ये दाखवतो पलीकडे पण काय आपलं ते बघू शकता. इकडे बघा, तिथे बाज आहेत. गावाकडे यांना बाज म्हणतात, शहराकडे काय म्हणतात मला माहिती नाही. ते तिथे पप्पांना काका आहेत, ते येतात तिथे. नंतर हे आमचं शेत, इथे पण भुईमुग पेरलाय, पण काय करावं इकडं पाणी नसल्यामुळे सुटतोय थोडा. तुमचा पण असा होतो का हे सांगा बरं एकदा. बघू शकता इकडे काही हे आहेत, त्यानंतर बघू शकता. थांबा, तुम्हाला नंतर शेंगा दाखवतो त्याच्या कशा आहेत त्या. तुम्हाला पण खायच्या असल्या ती आहे 1-2 दिवस खायला. झालंय आता आपल्याला जायचं दुसरा एक दाखवतो, म्हणजे त्या केळी आपल्या नाही आहे पण दुसऱ्याच्या वावरात आहेत. त्याला दाखवूया त्या कशा आहेत त्या. तर तुम्ही हे बघा, तुम्हाला एक भुईमुगाचा शेंगा खायच्या असेल तर ते दाखवतो एकदा शेंगा. त्याला उपटून बघू शकता, याला काय मना जशा हवे तशा नव्हत्या. तिकडे बघा, ह्या जे दिसत आहे त्या केळी आहेत. केळे जे आपल्या नाही आहेत त्या लोकांचे आहेत. त्याच्यानंतर काय नाही, हे खूप दिवसांनी चिमणी बघितली आता. आणि हे खायला जे याला भाजून खाल्लं ना, ती गावाकडे जे लोक आहेत त्यांना माहिती असेल याला काय म्हणतात ते. तर आपल्याला आता घरी जायचं. चला बाय, इथं माझा पहिला ब्लॉग हे समाप्त करतोय. आणि ब्लॉग आवडला असेल तुम्हाला अशी अपेक्षा करतो. चला, धन्यवाद ब्लॉग पूर्ण पाहिल्याबद्दल. धन्यवाद. लाईक, कमेंट आणि फॉलो करायला